सांगायचं, आपापसात बोलायचं नाही. मग आपल्याला सगळ्यांना श्री शुद्ध सोनुदेव, श्री शुद्ध सोनुदेव, जय काशीलिंग गुरुदेव, श्री शुद्ध सोनुदेव यांचा मठ जांभळीमध्ये आहे. पहिल्या मठाची स्थापना जांभळीमध्ये झाली. श्री शुद्ध सोनुदेव यांना बालपणापासूनच देवाची आवड होती आणि त्यांना श्री काशीलिंग गुरुदेवानं वरदहस्त दिला आणि त्यांना काशीलिंग गुरुदेवाची सिद्धी प्राप्त झाली. देवांच्या वाणीतून जे काही उच्चार, जे काही शब्द होतील ते तंतोतंत खरे व्हायला लागले आणि मग देवानी श्री काशीलिंग गुरुदेवाचा कौल घेऊन जांभळी इथं मठ स्थापन केला. त्या मठामध्ये गुरु गावडा काशीलिंग गुरुदेव यांचं वारुळ आहे. आपण तिथं भक्त आल्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील त्या वारुळात येऊन आपण सांगायचे की हे श्री शुद्ध सोनदेवा, हे काशीलिंग गुरुदेवा, हे माझं काम व्हायला पाहिजे. मग ते कोणाचं कसलंही काम असू दे, मग कोणाचं लग्नाचं असेल, कोणाचं मूल होत नसेल, कोणाच्या घराची कामं असतील, कोणाची कोर्ट कचेरीची कामं असतील, अशी जी काय कामं असतील ती आपण त्या वारुळ मखनामध्ये येऊन सांगायची आहेत. पालखीजवळ गेल्यानंतर तुम्हाला 2 भंडाऱ्याच्या पुढे मिळतील. त्या भंडाऱ्याच्या पुढीतला एकाचं 3 दिवस सरबत करून प्यायचं आहे आणि एक पुढे आपण घरातल्या सगळ्यांनी लावायचे आहे. हा भंडाऱ्याचा इतका मोठा चमत्कार आहे की आपण व्यक्त केलेल्या सगळ्या इच्छा तिथं पूर्ण होतात. देवानी सांगितलं मी देव नाही, हे पहिला लक्षात ठेवा. मी देव नाही, तुम्ही मला देव बनवले. मी कुठलाही अंगात येत नाही, मी कुठलीही बाणामती करत नाही, मी कुणाला लिंबू गंडे गोरे देत नाही. मी कुणालाही कोंबडे कापा, बोकडे कापा, ही शांती करा, ती शांती करा, एक 7 पहिलीचा भाग टाका, आपलं काय सांगू नाही. जे काय आहे त्या भंडाऱ्याचा विश्वास आहे आणि भंडाऱ्यावर विश्वास ठेवा. देवांच्या आयुष्याची पहिल्यांदा तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा आणि त्यानंतर तुमचा जो कुलस्वामी आहे त्याची पूजा करा आणि मग माझी भक्ती करा. युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर गेला, श्री शुद्ध सोनुदेव टाईप केलं तर तुम्हाला मठामध्ये चाललेल्या सगळ्या कार्यक्रमांची माहिती मिळेल. आता या जांभळी मठामध्ये इतकी भक्तांची गर्दी व्हायला लागली, इतकी भक्तांची गर्दी व्हायला लागली की आम्हाला ती भक्ती आवडणे सुद्धा अवघड झाला. आता तुम्ही सुद्धा बघितलं इथे बसायला जागा नाही. ह्याच्यात 5 ते 10 कोटी लोक त्या जांभळी मठामध्ये आले. त्यामध्ये कर्नाटकातल्या लोकांची जास्त संख्या व्हायला लागली आणि मग कर्नाटकातल्या लोकांनी मिळून आम्हाला विनंती केली द्यायला की आम्हाला इकडे यायला अवघड होते आणि जेव्हा तुम्हीच कर्नाटकात यायला पाहिजे. त्यावेळेला श्री क्षेत्र मंसुळी इथं श्री शुद्ध सोनुदेव यांच्या दुसऱ्या मठाची स्थापना त्रिवेद दासो सेवा संस्था यांच्या मार्फत तिथं चालू केली. या मठामार्फत 10 प्रकारच्या सेवा दिल्या जातात. तिथं वृद्धाश्रम आहे, अनाथ मुलांच्यासाठी शाळा आहे, गोपालन आहे, शेळीपालन आहे, त्यानंतर आरोग्य सेवा आहे, वृक्षारोपण आहे, अन्नदान आहे. अशा 10 प्रकारच्या सेवा या मंसुळी मठामार्फत दिल्या जातात. जे गोरगरीब आहेत त्यांना आरोग्याची सुविधा मिळत नाही, त्यांना मोफत औषधोपचार सुद्धा दिले जातात. आणि हे सगळं काम करत असताना मंसुळीत येणाऱ्या सर्व भक्तांना सकाळी आल्यानंतर नाश्ता दिला जातो. 12 वाजता 10 वाजता देवांची आरती झाली की 12 वाजता सगळ्यांना प्रसाद असतो. तो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत येणाऱ्या सगळ्या भक्तांना प्रसाद दिला जातो आणि हा प्रसाद तुमच्या दातृत्वातूनच दिला जातो. मग ते कोण साखर देते, कोण रवा देते, ज्याला जी काही इच्छा असेल ते तिथं ते अन्नदान करतात आणि त्यामुळे हजारो भक्तांना त्या अन्नदानाचा कार्यक्रम तिथे केला जातो. आता ही मंसुळीची गर्दी व्हायला लागली ते व्हायला लागली, पण ही गर्दी सुद्धा मंसुळीची आम्हाला कव्हर होईना. त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यातले काही लोक आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की सोलापूर भागातले आम्ही भरपूर भक्त आहोत आणि देवा तुमचा मठ हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात मानेगावला तुमचा मठ स्थापन व्हायला पाहिजे. तिथल्या भक्तांनी आपल्याला तिथले कुलकर्णी देशमुख साहेब आहेत, त्यांनी आपल्या मठासाठी 2.5 एकर जमीन देऊन तिथं 3रा मठ स्थापन झाला. परवा त्या मठाचे उद्घाटन झाले. तिथे सुद्धा हजारो भक्त या मठामध्ये येत असतात. आता ह्या 3ही मठामध्ये एक हेरामकट्टा आहे. त्या हेरामकट्ट्यावर देवानी आपल्या पवित्र हस्ते भंडाऱ्याचे उधळण केलेले आहे. जर तुम्हाला काय आर्थिक, सामाजिक, मानसिक काय पीडा असतील तर आपण तिथं लोटांगण घालायचंय. त्यामुळे तुमच्या सगळ्या व्याधी तिथं निघून जातात. हे प्रत्यक्ष घेतलेले अनुभव आहेत. मठामध्ये 2 प्रकारचे अनुभव येतात, एक प्रत्यक्ष अनुभव आणि दुसरा स्वअनुभव. देवानी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 5 रविवार या, 11 रविवार या,
5 गुरुवार या, 11 गुरुवार या, जसं तसं तुम्ही मताला वाऱ्या करायला चालू कराल तसं तसं तुम्हाला त्याचा गुण येत राहतो. कोणाला पहिल्याच वारीत गुण येतो, कोणाला दुसऱ्यात येतो, कोणाला 21 केल्या तरी पण येत नाही. त्याच्या पाठीवर तुमचं प्रारब्ध आहे. जोपर्यंत तुमचं प्रारब्ध संपणार नाही तोपर्यंत तुम्हाला लगेच गुण येणार नाही. आणि म्हणून आपण जी भक्ती करायची आहे ती म्हणून हवे करायची आहे. आणि ही भक्ती करत असताना देवाने आतापर्यंत जे काम केलेलं आहे ते तुम्ही आम्ही सगळे जाणतोच, पण ह्याची नोंद अनेक लोकांनी घेतलेली आहे. त्यामध्ये कर्नाटक सरकारनं देवाला चक्रवर्ती धर्म चक्रवर्ती हा पुरस्कार देऊन त्या भागाचे आमदार आदरणीय राजू कागे साहेब यांच्या हस्ते सन्मानित केलं. त्याचबरोबर कोल्हापूरचे पोलीस विभाग यांनी परवाच समाजरत्न हा पुरस्कार देऊन देवाला सन्मानित केलं. इंदापूरचे आमदार यांनी सुद्धा समाजरत्न हा पुरस्कार देऊन देवाला सन्मानित केलेला आहे. मला सगळ्या रस्त्यांना सांगायचं वाटतं, देवाने असं कुठलंही कोणाला काय गंडांतर घातलेलं नाही की मला हेच द्या तेच द्या. आज देवांच्याकडे अनेक प्रकारची भक्त येतात. त्यामध्ये एक 42 वर्षाची व्यक्ती होती, त्याची वाचा गेलेली होती आणि सगळ्या डॉक्टरला वगैरे दाखवून झाले होते की यांच्यावर काही इलाज होणार नाही. त्यावेळेला त्यांच्याच गावातल्या एका भक्ताने सांगितलं, अरे तुझ्याच गावात देव आहे, चल आपण देवाला देऊया. पण सदासजी कोणाचा विश्वास बसत नाही. शेवटी त्या भक्तानं देवांच्या पर्यंत आणलं. देवांची त्यांची दृष्टी झाली. ठीक आहे तू बरा होतोस म्हणून सांगितलं देवाने. घरी गेल्यानंतर त्याला वाटायला लागलं आता माझं कसं होणार, हे सगळेजण मला बोलायला येत नाही